मराठी भाषा विद्यापीठ आणि महानुभाव पंथ. मूळ लेखक व अभिवाचन अमित भावे. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या मासिक वृत्ताच्या एप्रिल 2025च्या अंकात समाविष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने 2024मध्ये काढलेल्या एका अधिनियमाद्वारे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. बहुसंख्य लोकांना या विद्यापीठासंबंधी आणि स्थळाविषयी पुरेशी माहिती नाही, म्हणूनच त्याविषयीची तपशीलवार माहिती पुरवण्याचा हा प्रयत्न. अर्थातच या विद्यापीठाचा मुख्य उद्देश मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे, विविध ज्ञानशाखातील शिक्षण मराठीतून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी लागणारे संशोधन करणे हा आहे. हे विद्यापीठ रिद्धपूरलाच का? रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखलं जातं, पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे ही भूमी मराठी वाङ्मयाची काशी म्हणूनही ओळखली जाते. ह्याच पावनभूमीत म्हाइंभटांनी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचं चरित्र सांगणारा लीळाचरित्र हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ 13व्या शतकात लिहिला. हा प्रामुख्याने त्यावेळच्या वऱ्हाडी भाषेत आहे. वऱ्हाडी ही मराठीची सर्वात प्राचीन बोलीभाषा म्हणून ओळखली जाते. या ग्रंथाच्या निर्मितीनंतर इतरही शेकडो ग्रंथ या भूमीत लिहिले गेले. मराठी ही या पंथाची धर्मभाषा होय. म्हणूनच मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठासाठी रिद्धपूरपेक्षा दुसरी उचित जागा नाही. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून मराठी भाषेचे गाढे अभ्यासक डॉक्टर अविनाश आवलगावकर, जे मूळचे अमरावतीचेच आणि महानुभाव पंथी आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या पंथाविषयी जास्त जाणून घेताना याचं मराठी भाषेच्या विकासाला मिळालेले योगदान समजून घेऊया. चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातमधले. त्यांचा जन्म गुजराती सामवेदी ब्राह्मण कुटुंबातला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे ते देशपर्यटन करत असताना महाराष्ट्र प्रांतात आले व त्यांनी 1185मध्ये संन्यास दीक्षा घेतली व शिष्य संप्रदाय गोळा करून महानुभाव पंथाची स्थापना केली. हा पंथ स्त्री पुरुष समानतेवर आधारित असून चातुर्वर्ण्य मानत नाही. ह्यात यज्ञादी कर्मकांडांचं स्तोम नाही. ह्यात जरी विष्णूचे दशावतार मानलेले असले तरी त्यांना चंद्राच्या कला असं संबोधण्यात येतं. फक्त कृष्णावतार हीच पूर्ण कला अथवा पौर्णिमा असून कृष्णाला पूर्ण परमेश्वर असं मानण्यात येतं. मांसाहार वर्ज्य असणाऱ्या या पंथाचा प्रसार मांसाहार प्रेमी पंजाब ते अफगाणिस्तानपर्यंत झाला. पंजाबी लोकांच्या थोड्या रचना मराठीतही आहेत. आजही काबूलसारख्या शहरात या पंथाचे मठ आढळून येतात. असं असलं तरी तत्कालीन महाराष्ट्रातील परंपरागत वैदिक व चातुर्वर्णाचा प्रभाव असलेल्या समाजात महानुभाव पंथाविषयी एक प्रकारची कटुता होती. सुरुवातीच्या काळात या पंथात मूर्तिपूजा प्रचलित नसल्यामुळे ह्या संप्रदायाच्या लोकांनी विविध मुसलमान पातशाह्यांकडून मठस्थापनेसाठी सनदा मिळवल्या व मुसलमान राज्यकर्त्यांना त्यांच्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला. या राज्यकर्त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता, त्यामुळे त्यांना हा पंथ बहुसंख्यांच्या धर्मापेक्षा वेगळा वाटला. कदाचित त्यामुळेही असेल, पण हा पंथ बहुसंख्य समाजाच्या द्वेषाचं कारण बनला. सुरुवातीच्या काळात या पंथाचे ग्रंथ हे मराठी भाषेत व बाळबोध लिपीत लिहिले गेले. सुमारे 60 वर्षांनी हे ग्रंथ एका सांकेतिक लिपीत लिहिले गेले. त्यास सकळी लिपी असं म्हणतात. कालांतराने अशा 6 ते 7 संकेत लिपी तयार झाल्या. त्या पुढीलप्रमाणे: सकळी, सुंदर, पारमांडल्य, अंक, शून्य, सुभद्रा आणि श्री. या निरनिराळ्या लिपींचं प्रयोजन हे थोडं गुलदस्त्यात आहे. हा पंथ सर्वांपर्यंत पोहोचावा हा चक्रधरांचा हेतू होता. म्हणूनच त्यांनी संस्कृतच्या ऐवजी मराठीतील ग्रंथनिर्मितीस चालना दिली. त्यांना मराठीविषयी नितांत आपुलकी होती. पण पुढे आपला धर्म व धर्मपुस्तके
इतर धर्मातील लोकांना समजू नयेत म्हणून ही गुप्तता पाळण्यात येऊ लागली. त्यामुळे एक चांगला परिणाम असा झाला की कालपरत्वे मूळच्या ग्रंथांमध्ये फारसे शब्दबदल झाले नाहीत. पण एक दुष्परिणाम म्हणजे या पंथाची मौलिक ग्रंथसंपदा जनसामान्यांपासून बराच काळ दडवली गेली. प्रत्यक्ष चक्रधरांनी एकही ग्रंथ लिहिला नाही, पण त्यांच्या तोंडची मूळ वाक्ये केशवराज सुरी याने आचार्य सूत्रे म्हणून सिद्धांत सूत्रपाठ या ग्रंथात एकत्रित केली आहेत. हा ग्रंथ हे या पंथाचं मूळ तत्त्वज्ञान आहे. या सूत्रपाठाची 11 प्रकरणं आहेत व 12वं प्रकरण हे दृष्टांत म्हणून ओळखलं जातं. ह्या पंथाचे अनुयायी या सूत्रांचे नियमितपणे पठण करतात. म्हाईंभट हा सारोळा येथे राहणाऱ्या एका विद्वान व श्रीमंत ब्राह्मणाचा मुलगा होता व त्याचा चक्रधरांबरोबरच्या वादविवादात पराभव झाल्यावर त्याने त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुढे त्याने त्याच्या गुरूंच्या कथा, ज्यांना तो लीळा असं म्हणतो, त्या लीळाचरित्र या ग्रंथात लिहून काढल्या. त्यात एकूण 1509 लीळा आहेत. म्हाईंभटाने चक्रधरांचे गुरु गोविंद प्रभू, जे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक होते, त्यांचे चरित्र गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथात शब्दबद्ध केले. भास्कराचार्य हा अजून एक श्रेष्ठ महानुभावपंथी ग्रंथकार. त्याने शिशुपाल वध हा एक शृंगार रसप्रधान ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्याने एकादश स्कंध टीका, पूजा अवसर, चौपद्या, ईशस्तुती, विरहाष्टक यासारखे पद्य ग्रंथ, तर चक्रपाणी चरित्र, दत्तात्रय चरित्र, गीता टीका यासारखे गद्य ग्रंथ लिहिले. भास्कर कवीश्वर व्यास हा त्याच्या उत्तम काव्यरचनेमुळे व भाषाशैलीमुळे कवीश्वराचार्य म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचप्रमाणे महेंद्र व्यास हाही एक श्रेष्ठ कवी होता. नागदेवाचार्य हा चक्रधरांचा एक प्रसिद्ध शिष्य होता, पण त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. त्याची मावशी महदंबा अथवा महदाईसा ही सुद्धा चक्रधरांना मानणारी होती. ती त्यांची सेवा चाकरी करीत असे. तिचा जन्म जालना जिल्ह्यातील रामसगावचा. ही मराठीतील आद्य कवयित्री म्हणून फार थोड्या जणांना माहीत आहे, पण हा मान निर्विवादपणे तिला जातो. बालविधवा ते संन्यासिनी ते कवयित्री हा तिचा प्रवास विलक्षण आहे. तिने एकंदरीत 149 गीते रचली. ती ढवळे या नावाने प्रसिद्ध आहेत. नरेंद्र पंडित, दामोदर पंडित, काशीनाथ व्यास, विश्वनाथ पंडित अशा कितीतरी प्रज्ञावंत महानुभाव पंथीयांनी कथा, काव्य, चरित्र, भाषाविज्ञान, व्याकरण, लिपीशास्त्र यासारख्या वाङ्मय प्रकारांची मराठीतून निर्मिती केली. ही यादी एवढ्यापुरती सीमित नाही. लक्षात घेण्यासारखी अभिमानाची गोष्ट अशी की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व मुकुंदराजाचा विवेकसिंधू या जगप्रसिद्ध ग्रंथांच्या कित्येक वर्षे आधी तत्त्वज्ञानासारखे क्लिष्ट वाङ्मय प्रकार हाताळून मराठीने तिची प्रगल्भता कधीच सिद्ध केली होती. एवढंच नव्हे तर तिचा विस्तार पार अफगाणिस्तानपर्यंत होऊन धर्मप्रसाराची भाषा म्हणून ती विस्तृत प्रदेशात वापरली जात होती. चिंतेची बाब अशी आहे की आज आपल्याला मराठीच्या या वैभवशाली इतिहासाचा विसर पडलेला आहे. आपण उगीचच मराठीच्या सामर्थ्याविषयी शंका घेत असतो व आजच्या आधुनिक जगातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक संकल्पना पेलण्यासाठी मराठी सक्षम आहे का असे प्रश्न आपल्याला पडतात. मी आशा करतो की हा लेख वाचून आपल्या मनातील मराठीविषयीचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. तसेच या प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून मराठीला तिचे गतवैभव मिळण्यास नक्कीच उपयोग होईल.